सही रे सही नाटक सगळ्यांना माहिती असेलच. भरत जाधव यांनी मराठी रंगभूमीवर या नाटकाचे अनेक वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले. आता हेच नाटक केदार शिंदे आणि टीम चक्क हिंदीमध्ये करते आणि नाटकात प्रमुख भूमिका करतोय शर्मन जोशी. तोच या नाटकाचा निर्माते देखील आहे. येत्या 5 जुलैला या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. तर आज आपण ह्याच नाटकाच्या तालमीच्या वेळेस जाणून घेणार आहोत की कलाकारांनी पडद्यामागे काय काय धमाल मस्ती केली. चला तर मग आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की हिंदीमध्ये काय वेगळेपणा नाटकातून ते देणार आहे. हॅलो केदार सर, सही रे सही पुन्हा एकदा नव्या रंगात हिंदीमध्ये तुम्ही आणता आहात रंगभूमीवर आणि शर्मनची साथ यामध्ये तुम्हाला लाभलेली आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? एकतर हे मी तिसऱ्यांदा नाटक बसवतो. 2002 साली सही रे सही बसवलं. मग 2010 साली जेव्हा त्याचा सेट चेंज झाला तेव्हा पुन्हा सही रे सही नावाने बसवलं. आणि आता राजू राजा राम और मैं असं या नाटकाचं नाव आहे. शर्मननी 2003 साली जेव्हा ते हेच नाटक गुजरातीत आलं होतं, अमे लई गया तमे रही गया, तर त्यावेळेस भरत जाधवची भूमिका शर्मन जोशीने केली होती. पण ते नाटक मी नव्हतं बसवलं, ते दुसऱ्या दिग्दर्शकांनी बसवलं होतं. सो बदल ॲज सच खूपच बदल होतो, कारण एक तर लँग्वेज त्याचा महत्त्वाचा बदल असतो आणि ॲक्टर्समध्ये पण खूप बदल असतो. भरत जाधवबरोबर काम करणं आणि शर्मन जोशीबरोबर काम करणं. पण काय माहिती ना की आम्ही सगळेच एकाच एकांकिका स्पर्धेच्या दुनियेतून आलेलो आहोत. त्यामुळे किती काम केलं आहे याच्या अगोदर यापेक्षा हे आपलं पहिलं काम आहे एवढाच एक विचार करून जर केलं तर लोकांना जास्त आपण आनंद देऊ शकतो. शर्मन, तू हे नाटक याआधीही गुजरातीत केलेलं आहेस, आता हिंदीमध्ये परत तू करतो आहेस. तर काय सांगशील की आधीचे डिरेक्टर वेगळे होते ना, आता जे ओरिजिनल सही रे सहीचे डिरेक्टर आहेत केदार शिंदे, ते स्वतः हे नाटक बसवत आहेत आणि केदार सरांबरोबर तू आधी तो बात पक्की हा हिंदी सिनेमा पण केलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या दोघांचं ट्युनिंग आहे. तर एकंदरच ह्या जो प्रवास सुरू झालेला आहे सही रे सहीचा आता हिंदीपर्यंत, त्याबद्दल थोडंसं. केदार के साथ जैसे आपने कहा, केदार ने भी मेंशन किया, वन एक्स वगैरह, उस वक्त से मुझे केदार के काम के बारे में जान पहचान थी और शायद केदार को मेरे काम के बारे में. और केदार का ये जब प्ले आया था तब मैंने जाकर के उसको देखा था एंड ऑब्वियसली वी ऑल वेरी स्टन्ड एंड वी वर फॉर्चुनेट इनफ कि उस वक्त मुझे ये प्ले का एडेप्टेशन गुजराती में करने मिला था. एंड इनफैक्ट ये मेरा आखिरी प्ले था बिफोर आई काइंड ऑफ थिएटर को मैं फिर वक्त नहीं दे पाया था. करीबन 10 साल से नहीं दे पा रहा हूँ और अब जाकर के 10 साल के बाद जो आखिरी प्ले मैंने किया था उसी से फिर से शुरुआत कर रहा हूँ. तो बड़ा मज़ा आ रहा है. ये प्ले मैंने गुजराती में किया हुआ है, इसके कुछ 360 और शोज़ किए थे हमने और बहुत मज़ा आया था. और उम्मीद है कि इस बार हिंदी में जब हम करेंगे तब हमें उतना ही मज़ा आएगा और लोगों को उतना ही मज़ा आएगा. केदार के साथ इंटर कॉलेजिएट का एक कनेक्शन है और उसके बाद ऑफकोर्स उसके प्लेस के थ्रू, और अनफॉर्चुनेटली वो प्ले केदार ने, मतलब उसका गुजराती अडेप्टेशन केदार ने डायरेक्ट नहीं किया था, लेकिन उसके बाद हम लोग ने वी गॉट टुगेदर ऑन अ फिल्म दैट वी वर्कड ऑन. तो बात पक्की, रमेश तौरानी वाज अ प्रोड्यूसर, टप्पू वाज द लीड एक्ट्रेस इन द फिल्म. Well, that didn't go down too well with the audiences, but no question about the effort. The effort was 100% and Kedar is extremely talented, which you all know of. केदार सर, जे ओरिजिनल जे व्हर्जन आहे सही रे सहीचं रंगभूमीवर अफलातून गाजलं होतं, रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद नाटकाला मिळाला होता. त्यानंतर पुन्हा सही रे सही नावाने ते आलं आणि आता परत तिसऱ्यांदा तुम्ही करता आहात. त्या नवीन संहितेमध्ये काही बदल तुम्ही केले आहेत का ओरिजिनल संहितेच्या याच्यापेक्षा? एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेचा बदल तर निश्चित आहे आणि हे नाटक बघायला येणारा प्रेक्षक वर्ग हा आता फक्त मराठीपुरता मर्यादित नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा हिंदीकरण करायचं असं ठरवलं तेव्हा काही गोष्टी त्या भाषेतूनच आल्या किंवा त्या कॅरेक्टरायझेशनमधूनच आल्या. म्हणजे जसे 4 कॅरेक्टर्स भरतचे जे आहेत सही रे सहीमधले, त्यातला एक मदन सुखात्मे आहे. तो इथे मदन सुखनंदानी म्हणजे तो एक सिंधी माणूस झालेला आहे. त्यातला मूवर्स अँड पॅकर्सचा ड्रायव्हर जो रंगा दाखवलेला आहे तो इथे राजू हरियाणवी म्हणजे तो हरियाणाचा आहे. त्यानंतर तो जो हरी आहे म्हणजे अण्णा जेवायला 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 ते खूप फेमस आहे लोकांमध्ये, तर ते कॅरेक्टर इथे आम्ही बिहारचं केलं आहे आणि त्याचं नाव रामकिशन आहे. आणि जो गलगले आहे
त्याचं मात्र आम्ही नाव राजा गलगले म्हणजे तो मराठीच ठेवलेला आहे. कारण एक तर 4 वेगवेगळ्या भाषेचा एसेन्स लोकांना पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि त्यानिमित्ताने शर्मनला मराठी पण बोलता येईल. त्यामुळे ते एक बघितलं की ते कॅरेक्टर मराठी राहावं. मग बाकीचे कॅरेक्टर्स पण आहेत, म्हणजे जे काका येतात तर ते बिहारवरून येतात, अथवा लेले नावाचा आमचा वकील होता, त्याचं कॅरेक्टर चेंज करून तो आता मणिशंकर बेवनकट्टी म्हणजे तो कर्नाटकचा आहे कर्नाटकचा. असं आत्ता तरी रिहर्सलमध्ये वाटत नसलं तरी तो प्रयोगाच्या इथे कर्नाटकचाच असणार. मला असं वाटतं ना की सगळ्यांबरोबर काम करताना मजा येते. एकतर ना माझ्या परिचित असलेले सगळे काही कलावंत नाही आहेत आणि कोइन्सिडेन्सली अशी गोष्ट झालेली आहे की शर्मननी गुजरातीमध्ये काम केलेलं आहे, पण ते मी बसवलेलं नाही. त्यामुळे त्याचा स्पीड, ज्या पद्धतीचं टायमिंग मला अपेक्षित आहे तर ते त्याच्यासाठी नवं असेल. त्यामुळे मला शर्मनचा तो गुण आवडला की पहिल्याच दिवशी आम्ही फोनवर जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा रे, मी सरेंडर करतोय, आता तू माझ्याकडून करून घे. तर मला खूप आठवण आली भरतची, कारण हे वाक्य मी जेव्हा डिरेक्ट करायला घेतलं तेव्हा भरतनी पण म्हटलं होतं. मला वाटतं की माझी बेस्ट टीम आहे आत्ताची, आत्तापर्यंत. मला एक सांगा सर की जेव्हा भरत सरांना कळालं की तुम्ही नाटक हिंदीत बसवायला घेतले शर्मनला घेऊन, तेव्हा त्यांची फर्स्ट रिॲक्शन काय होती? लगेच प्रयोग लावले त्यांनी. एकतर ना मला काय वाटतं माहिती ना की 12 वर्ष हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे, याला कारणीभूत कोण असेल तर फक्त तो भरत जाधव आहे. आणि शर्मन ही गोष्ट मंजूर करेल. कारण काय आहे की ज्या पद्धतीची एनर्जी या नाटकामध्ये त्या भूमिकेसाठी पाहिजे हे खूप सरळ साधं काम नाही आहे. मला ज्या क्षणी मी भरतला सांगितल्यानंतर भरतने मला सांगितलं की जे मराठीत बसवलंस त्याच्यापेक्षा 100% अधिक लक्ष देऊन हिंदीत बसव. शर्मन, तू हे नाटक ऑलरेडी केलेलं आहेस, भरत जाधवांचं काम पण तू बघितलेलं आहेस, तर ह्या रोलसाठी तुला भरत सरांची काही गायडन्स लाभलं की काही बारकावे लाभले किंवा याच्यासाठी तू काय स्पेशल हे केलेलं आहेस? कारण याच्यातले गलगले निघाले कॅरेक्टर बरंच गाजलं होतं आणि त्याच्यावर केदार सरांनीच भरत सरांनी घेऊनच फिल्म पण काढली होती गलगले निघाले नावाची. तर आता हिंदीत ते कॅरेक्टर त्या उंचीपर्यंत नेऊन ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे, तर त्याबद्दल थोडंसं. अभी नहीं होगा, वो नहीं होगा, वो गलगले उस लेवल का नहीं होगा, तो वो कोई आशा रखना मत. मराठी ऑडियंस को आना ही मत देखने आप लोग, क्योंकि आप लोग 100% निराश हो गए. देखो, भरत का मैं बहुत बड़ा फ़ैन हूँ, वो कमाल का एक्टर है. मैं वो मैच ही नहीं कर पाऊँ. मैं जानता हूँ, मैंने उनका काम देखा है. मैंने गुजराती में भी जब किया था तब भी हम लोग उस लेवल पे पहुँच नहीं पाए थे. लेकिन ये है कि आई थिंक होपफुली हमारी टीम जिस तरीके से बनी है तो हमारा एक कॉम्पिटेंट प्ले या अबाउ ओवर जस्ट कॉम्पिटेंट इट विल बी, बट इट वोंट बी एज डैज़लिंग एज द मराठी प्ले. आई डोंट बिलीव सो. नाही आता हे काय माहिती ना की आता माझेच 2 बाळ आहेत. म्हणजे माझे थोरलं बाळ चांगलं आहे का धाकटं बरं आहे, पण खरं सांगायचं ना तर धाकटं खूप लाडकं असतं. तू घरी काय धाकटा आहेस? नाही. मग तुझ्याकडे कोण लक्ष देणार म्हणा? तर तुझा धाकटा भाऊ आहे, त्याचे खूप लाड होतात. आता मग लाडाने आता मी हे नाटक बसवीत आणि ह्याचा मोठेपण आहे की मी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तुम्ही अपेक्षा ठेवू नका वगैरे वगैरे वगैरे. हे एकतर शर्मन उत्तम अभिनेता आहे, ये हमारी स्ट्रॅटेजी है. नाही, उत्तम अभिनेता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या अभिनयावर पण लोक खूप लक्ष देऊन ते बघतील. आणि शर्मन जोशी प्रोडक्शनतर्फे हे नाटक पहिलं आहे, फर्स्ट प्रोडक्शन आहे त्याचं प्रोड्युसर म्हणून. त्यामुळे मी त्याचा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला वचन दिलं की मराठीत निर्मात्यांनी जेवढे पैसे कमवले त्याच्यापेक्षा दुपटीने तू कमव बस. शर्मन, तू नाटक प्रोड्यूस करतो आहेस, एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो की मराठीमध्ये सध्या हिंदीतले बरेच नामवंत येत आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये, फिल्म्समध्ये वगैरे. आता तू केदार सरांवर तुझं ऑलरेडी ट्युनिंग चांगली आहेच आणि तू पण मराठी सिनेमा करणार नाही, आणि जर करायचा झाला असेल तर मीच त्याचं उत्तर देतो. उगाच त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पाडू नको. मराठी भाषा समजायला खूप सोपी आहे आणि बोलायला तेवढीच अवघड आहे. ल ळ न ण यास च, त्या दिवशी काय असावच, असावच, हेच घर असावंच, हेच घर असावं, हेच घर असावं. आता बघ. तर ना हे मी
रिहर्सलमध्ये करून घेईन, सेटवर नाही होऊ शकत ना, तेवढा वेळच नसतो. आपल्या मराठी सिनेमाचे बजेट्स खूप चांगले आहेत आणि तरीही आपण किती दिवसात आपण शूटिंग करतो याचा पण विचार करायला पाहिजे. मला परवा दिवशी जेव्हा त्यांनी त्याच्या 3 इडियट्स आणि रंग दे बसंतीचे शूटिंगचे दिवस सांगितले तेव्हा माझ्या मनात आलं 5 सिनेमे झाले असते माझे एवढ्या दिवसात. पण हा जो वेळ देणं असतं ना, हा वेळ देणं जर त्याला जमलं, निर्मात्यालाही जमलं तेवढं पे करणं, तर तो मराठीत काम करू शकतो. पण आता उगाच बाकीचे लोक हिंदीतले मराठीत काम करतायत म्हणून यांनी मराठीत काम करावं. मी असं विचारणार होतो की प्रश्नच वेगळा होता तुझा. ॲज अ प्रोड्युसर म्हणून नाही, नको, अजिबात नाही, मीच त्याला थांबवीन, नको. माझा चांगला मित्र आहे, आता त्याला हिंदी नाटक तो करतोय. प्रोड्युसर हे खूप आवडीने तो हे करतोय नाटक, पण खूप खूप काळजी घेतो आमच्या सगळ्यांची. कधी कधी मला असं भरून येतं की मी नेहमी सांगतो, शर्मन इतना क्यों कर रहा है यार, नाही रे, नाही नाही नाही, असं होतं. कारण प्रोड्युसर्स, मी त्याला आमच्या इथे सांगितलं की आमचे प्रोड्युसर्स या नाटकाचे काही होते, ते कसे होते की इतके लोक आले का 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एक काम कर 6 वडापाव आण. असा प्रोड्युसर हा आयुष्यात होऊ शकत नाही. कारण एक तर त्याचं खूप प्रेम आहे या सगळ्या कलेवर, त्यामुळे त्याला मराठी प्रोड्यूस करण्याच्या भानगडीत मेन म्हणजे कसं माहिती ना, पहिला फोन तो मलाच करणार. जर उद्या प्रोड्यूस करायची करशील ना रे, हो, तर मी मग लगेच मी फोनवर त्याला सांगणार की नको करू प्रोड्यूस, थांब जरा. आता आपल्या बरोबर आहेत राजेश आणि शिवानी. राजेश, हॅलो. केदार सरांबरोबर तू आधी बरंच काम केलेलं आहेस, नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, आणि आता केदार सरांमुळेच तुझं म्हणण्यानुसार तुला इंडस्ट्रीत फर्स्ट ब्रेक मिळाला होता आणि आता हिंदीमध्ये पण जाण्याचा पहिला चान्स तुला केदार सरांथ्रूच मिळतो आहे. तर त्याबद्दल एकूण काय सांगतो? त्याबद्दल मी असं सांगेन की म्हणजे 12 वर्षानंतर आम्ही एकत्र काम करतोय. कारण त्याच्या अगोदरमध्ये आम्ही असं काही काम केलंच नव्हतं, पण आम्ही खूप एकत्र भेटायचो. पण तेव्हा असंच व्हायचं की अरे काहीतरी चांगलं निघू दे, मग आपण एकत्र काम करू. आणि मला केदारचा फोन आला की असं सही रे सही नाटक आपण हिंदीत करतोय. तर मी म्हटलं अरे चालेल, कारण तेव्हा माझं प्यारवाली लव्ह स्टोरीचं शूटिंग चालू होतं, मी पनवेलला होतो. आणि मग मला सांगितलं की असं आहे, शर्मन जोशी प्रोडक्शन आहे आणि स्वतः ते काम करणार आहेत. तर मग माझ्यासाठी ते पर्वणीच होतं. म्हणजे अरे, कारण केदार शिंदे, शर्मन जोशी अशी म्हणजे मान्यवर लोक आहेत आणि ते करतायत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायला मिळतंय. हे जेव्हा मी फोनवर तो बोलल्यावर मी केदारला म्हटलं की डन, माझ्याकडून तरी होकार आहे. मग तो म्हणाला की मी तुला नंबर देतो शर्मनचा, तू शर्मनला फोन कर. मग मी शर्मनला फोन केला, मग आमचं बोलणं झालं. मग शर्मनही म्हणाला की अरे मला तुझ्याबद्दल केदारने खूप काही सांगितलेलं आहे आणि यू आर इंटरेस्टेड असशील तर तू कर काम वगैरे. तर मी म्हटलं की नाही मला करायचंच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा सुरुवात झाली इकडे रिहर्सलला, तेव्हा म्हणजे मला शर्मन जोशी हा मोठा स्टार असं मला कुठे जाणवलंच नाही. म्हणजे तो म्हणजे को-आर्टिस्ट बरोबर एवढा एक असायचं की असं कुठेही आम्हाला जाणवलं नाही की तो एक स्टार आहे आणि तो एक को-आर्टिस्टवर बोलतो, असं कधीच जाणवलं नाही. त्यांनी खूप, मी पण तुमच्यासारखाच एक म्हणजे को-आर्टिस्ट आहे आणि असंच वागलं आहे. म्हणजे कधी आम्हाला आत्तापर्यंत आम्ही रिहर्सल करतोय पण कधी आम्हाला असं जाणवलं नाही की नाही आता शर्मन आला आणि आता कसं करू. पण आम्ही एवढे मित्रासारखे झालो आहेत की असं वाटतं की आम्ही कॉलेजपासून आम्ही सगळे एकत्र आहोत. एकूणच या नाटकात काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि त्याशिवाय शर्मन जोशी ॲज अ प्रोड्युसर, कारण त्याचंच प्रोडक्शन हाऊस आहे, तर शर्मन जोशी ॲज अन ॲक्टर आणि ॲज अन प्रोड्युसर, त्याबद्दल तुमचं मत काय? केदारनी एक हिंदी सिनेमा केला होता, तो बात पक्की, ज्याच्यात शर्मन सर पण होते. तेव्हा म्हणजे शर्मन जोशीचा वावर साधारण मी बघत होते की तो एकदम हॅपी गो लकी माणूस आणि कुणालाही असं वाटावं की याच्याबरोबर एकदा तरी काम करायला मिळायला पाहिजे. इतका असा छान प्लेझंट पर्सनॅलिटी. मुळात या माणसाला हात कसा लावायचा, एवढा मोठा सुपरस्टार आणि तर ते एक असं हेजिटेशन होतं. तुम्ही 5 तारखेला सोफिया ऑडिटोरियमला बघायला येऊ शकता आणि 6 तारखेला रंग शारदाला 7:30 वाजताचा प्रयोग आहे. आपल्या मराठी पेपरमध्ये मला माहीत नाही, पण इंग्लिश पेपरमध्ये मात्र आमच्या नाटकाची जाहिरात फॉलो करा. आणि प्लीज राजू, राजा, राम और मैं आणि बाकीची सगळी पात्र बघायला प्लीज प्रचंड संख्येने उपस्थित राहा आणि सांगा आम्हाला कसं वाटतंय हे सगळं. तर आता आपल्या बरोबर आहे
सही रे सही या नाटकाच्या हिंदी आवृत्तीतील संपूर्ण टीम. तर आता आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की ह्या एकंदर पूर्ण प्रवासामागे आणि ह्या नाटकाचा त्यांचा अनुभव कसा होता ते. मुझे मराठी नहीं आती है, ऑल्दो मुझे समझ आती है पर मैं बोल नहीं सकती हूँ. अबाउट द प्ले, मैंने नहीं देखा है मराठी नाटक, बट जस्ट बाय द शेयर एक्टिंग ऑफ केदार शिंदे, जब वो इनैक्ट करते हैं काफ़ी सारी सीन्स, लाइक जैसे मेरे को एक्टर्स ने कहा है कि वो सारा कुछ एक्ट करके दिखाता है, विच इज़ ब्रिलियंट. लाइक हिज कॉमिक टाइमिंग इज सो गुड. हम कॉमेडी नाटक कर रहे हैं हम लोग और पूरे दिन हम सिर्फ हंसते रहते हैं. आई थिंक काम तो होता रहता है बट बहुत हंसते हैं पेट पकड़ पकड़ के. एंड बहुत मज़ा आ रहा है एंड बहुत सीखने मिल रहा है. मैं रूपल का कैरेक्टर प्ले कर रही हूँ, मदन सुखनंदानी की फर्स्ट वाइफ सर, उनकी डॉटर. और केदार सर, शर्मन जोशी एंड एवरीबडी इज जस्ट ऑसम. मतलब सब बहुत ब्रिलियंट हैं, सब एकदम मंजे हुए कलाकार हैं. और स्पेशली केदार सर से बहुत कुछ सीखने को मिला है. जैसा कि मानसी ने बोला, बिल्कुल सच बात है. मतलब केदार सर इज वो मतलब ही इज टू ब्रिलियंट. उनके लिए आई एम स्पीचलेस. मराठीतलं महानाटक म्हणावं लागेल सही रे सही. ते नाटक आम्ही हिंदीमध्ये राजू राजा राम और मैं अशा नावाने हिंदीमध्ये आम्ही करतो आहोत. धनुष्यच उचललंय सर्वांनी आणि आम्ही ते पेलवणार सगळे. आम्ही म्हणजे 10 ते 10 असे म्हणतात कशा ह्यानी एकदम म्हणजे जोर लावलेला आहे खूपच आम्ही. आणि आम्ही ते पूर्ण करणार. राजू राजा राम और मराठी बरोबरच हिंदीतही सैरेसे धमाल करेल अशी आशा करायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेशसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.